उन्हाची झळ वाढत असतानाच कूलर एसीची मागणी देखील वाढत चालली आहे। जुन्या नव्या कूलरमध्ये देखील खस टाकण्याचं काम जोरात सुरू आहे। कूलर दुरुस्त करणारे दुकानदारही आपल्या कामात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे। उन्हाच्या झळा आणि तडाख्यामुळे दुपार जसजशी जवळ येत आहे तसतशी रस्त्यांवर शांतता दिसते। उन्हापासून दिलासा देणारे कूलर, एसी, खस यांची बाजारात मागणी वाढली आहे। सकाळी 9 वाजतापासून उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि त्याचा परिणाम बाजारात दिसू लागलाय। उन्हाचा सामना करण्यासाठी शहरवासियांनी तयारी सुरू केली आहे। कूलर आणि फ्रीजच्या दुकानात खरेदीदार पोहोचत आहेत। बाजारात नवीन कूलरची मागणी वाढली आहे। विशेष म्हणजे या दिवसात दिवसाचं तापमान 37 अंशावर पोहोचलं आहे। घरात आणि बाहेर दमट वातावरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत। उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून घर, दुकानं, सरकारी कार्यालयांमध्ये कूलरची मागणी वाढली आहे। विशेष म्हणजे दिवसाच्या तापमानात देखील वाढ झाली आहे। उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून घरांमध्ये ठेवलेले जुने कूलर दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। यासोबतच गोरगरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठांच्या खरेदीसाठी देखील ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचं दिसतं आहे। अमरावती बाजारपेठेत विविध प्रकारचे तसंच रंगबिरंगी माठ उपलब्ध झाल्यानं तसंच नक्षीदार सुरे घेण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळते।